कपाटात साड्या कितीही व्यवस्थित ठेवायचं म्हणलं तरी थोडा का होईना पसारा होतोच. साड्यांच्या घड्या एकावर एक ठेवताना असं होतं की कपाट छोटं होतं आणि बऱ्याचदा जागा पुरत नाही. अशा वेळी काय करावं? किंवा बघा ना, कधी ब्लाऊज सापडतो तर एखादी साडी पटकन सापडत नाही, कधी एखादी साडी पटकन हातात येते तर त्याचा ब्लाऊज कुठे गेला लवकर लक्षात येत नाही. सो ह्या जर प्रकारे आज मी दाखवलंय, या प्रकारे जर तुम्ही साडी व्यवस्थित फोल्ड करून ठेवली ना, तर तुम्ही अगदी छोट्याशा कपाटात सुद्धा 50 साड्या अगदी आरामामध्ये ठेवू शकता. एकतर साड्या खूप व्यवस्थित राहतात, त्यांच्या घड्या नीट राहतात आणि त्यासोबतच ब्लाऊज, साडी सगळं एका जागी सापडल्यामुळं बराच आपला वेळ पण वाचतो. सो मी साडीची इथं एक बेसिक घडी घालून घेतली, म्हणजे आपण साडी फोल्ड करताना जी त्याची उभी घडी घालून घेतो तशी एक घडी घालून घ्यायची. आता त्याच्या दोन्ही टोकांना आपल्याला सेम अंतरावर फोल्ड करायचे. त्याची जी वरची बाजू आहे ती मी फोल्ड करून घेतली. इतक्याच प्रमाणात त्याच्या आपली खालची बाजू जी आहे, फॉलची बाजू, ती पण फोल्ड करून घ्यायची. दोन्ही बाजूंचे फोल्ड समान आले पाहिजेत, म्हणजे घडी अगदी व्यवस्थित बसते. आणि त्या दोन फोल्ड मध्ये जे अंतर राहणार आहे ते पण त्यांच्या इतकंच समान हवं. तुम्ही साडी फोल्ड करताना तुमच्या हे लक्षात येईल, अगदी समान अंतर राहतं आणि खूप सोपा आहे हा फोल्ड करायला. आता जी आपली ओपन असणारी बाजू आहे ती बाजू वरती फोल्ड करून घ्यायची, इथे मी दाखवल्याप्रमाणे. म्हणजे साडीचे जे टोक आहेत ते बरोबर आतल्या बाजूला गेले पाहिजे. यामुळे काय होतं, साडी ओपन जरी करताना त्याचे टोक बाहेर राहत नाहीत, त्याच्यामुळे घडी अगदी व्यवस्थित बसते. या घडीवर एकावर एक तुम्ही कितीही साड्या ठेवू शकता, त्या अगदी छान चापून चोपून बसतात आणि टोक बाहेर न आल्यामुळे साडीची घडी लवकर उचकटत नाही. त्याप्रमाणेच आपण इथे दुसरा फोल्ड पण बघतोय. इथे मी मस्त अशी ब्लॅक कलरची कॉटन सिल्कची साडी घेतली. हा फोल्ड बघताना ना कमेंट करून मला सांगा बरं, हा साडीचा पॅटर्न कोणता आहे? अगदी फेमस पॅटर्न आहे हा. बघूयात किती जणांना लक्षात येतो. सो आपण पहिल्या फोल्ड मध्ये बघितलं होतं तसंच या साडीला आपण वरच्या बाजूनी एक फोल्ड करून घ्यायचा. त्यानंतर फॉलची जी बाजू आहे ती पण त्या साईडनी फोल्ड करून घ्यायची. आणि आपण जी वरच्या साईडनी एक फोल्ड घातला होता तो फॉलची जी आपली ओपन बाजू आहे ना, त्याचा कसा कप्पा केल्यासारखा होतो, त्याच्यामध्ये हा वरचा फोल्ड आपल्याला मध्ये त्या कप्प्यात घालून घ्यायचा आहे. अगदी साधी सोपी ट्रिक आहे. तुम्ही जर ही वापरली ना तर तुम्हाला इतकी युजफुल होणार आहे ही. आणि अशा प्रकारे तुम्ही बऱ्याच साड्या ठेवू शकता एकावर एक. त्यासोबतच हा जो कप्पा झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता ब्लाऊज पण ठेवणार आहे. साडी एकतर अतिशय व्यवस्थित राहते. साडीला जे आपण गोंडे वगैरे लावले असतील किंवा साडीवर जर वर्क असेल तर अशा वेळी ती बाजू आत घालून ठेवल्यामुळे ते जास्त खराब पण होत नाही. त्यासोबतच साडीची छान अशी चपटी घडी झाल्यामुळे एकावर एक किती पण साड्या बसतात याच्यात. या प्रकारे आपण फोल्ड करून घेतला. त्याचा ब्लाऊज पण आपण त्याच्यामध्येच ठेवून देणार आहे, म्हणजे आपल्याला साडी आणि ब्लाऊज अगदी एका जागी सापडतं. आणि गडबडीची वेळी आता ब्लाऊज कुठे आहे किंवा साडी आता कोणत्या दुसऱ्या ब्लाऊजवर मॅच करू हे टेन्शन पण राहत नाही. सो ब्लाऊजची पण एक साधी सिंपल घडी घालून घ्यायची. तुम्हाला ब्लाऊजचे फोल्डिंग टेक्निक्स बघायला आवडतील का हे पण मला कमेंट करून सांगा. आणि हा साडीचा प्रकार नक्की कमेंट करा बरं का, बघू किती जणांना ओळखता येतो ते. सो त्या केलेल्या कप्प्यामध्ये ब्लाऊज पण मध्ये ठेवून द्यायचा, म्हणजे साडी आणि ब्लाऊज अगदी एका जागी आणि अगदी व्यवस्थित राहतं. बऱ्याच साड्या आपण अशा एकावर एक ठेवू शकतो. दोन्ही एकदम हँडी सापडल्यामुळे वेळ पण वाचतो. आणि बघा ना, ही फोल्ड केल्यामुळे त्यातनं तो ब्लाऊज पडत पण नाही. तुम्ही साडी कशीही ठेवली तरी त्या एकावर एक घडी केलेल्या अजिबात पडणार नाहीत. ही टेक्निक पण तुम्ही नक्कीच यूज करू शकता. अतिशय युजफुल होतात दोन्ही. आणि या प्रकारे आपण साड्या एकावर एक आणि अगदी छोट्याशा कपाटात भरपूर साड्या स्टोअर करून ठेवू शकतो. टिप्स कशा वाटल्या नक्की कमेंट करा. थँक्यू.